हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मोनिका घोरपडे ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर झणझणीत अशी रेसिपी बघणार आहोत. गोड रेसिपी बघून आणि खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल. आपण आता एक झणझणीत अशी तिखट मसालेदार रेसिपी बनवणार आहोत. अख्खा मसूरची भाजी. हे 1 वाटीभर अख्खा मसूर आहेत, म्हणजे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. त्याला आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी 2-3 पाण्याने. आणि मी आता ते कुकरला लावून त्याची शिट्टी करून ते शिजवून घेणार आहे, मऊ असे छान. तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये पण ह्याची भाजी बनवू शकता मसूर न शिजवता, पण मी ते आता आज शिजवून घेणार आहे मग त्याची भाजी बनवणार आहे. मी आता कुकरला हे शिजवून घेते. मीडियम फ्लेम गॅसची ठेवून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. आणि ते शिजताना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे, कारण की शिजताना थोडंसं मीठ टाकलं की ते मीठ मसूरच्या आतमध्ये जातं आणि ते मसूर खाताना पण छान असे टेस्टी लागतात त्याच्यामुळे. मी आता गॅसची फ्लेम इथे मीडियम केलेली आहे आणि मसूर शिजवून घेतलेला आहे. आपला मसूर शिजतोय तोपर्यंत आपण बाकीची बेसिक तयारी करून घेऊयात. अख्खा मसूरची भाजी म्हणलं की कांदा हे मेन इन्ग्रेडियंट आला. आपल्याला कांद्याचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे या भाजीमध्ये. त्यामुळे मी इथे मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. आलं लसूणची पेस्ट बनवण्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 तुकडे आल्याचे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर ही वर सर्विंगसाठी घेतलेली आहे. तुम्ही कांदा आणि टोमॅटो ह्याची प्युरी पण भाजीमध्ये ॲड करू शकता. कांदा आणि टोमॅटो कट करून त्याला भाजून घेऊन त्याच्यात लसूण आणि अद्रक टाकून ते थोडंसं तेलामध्ये भाजले आणि त्याची प्युरी करायची. तसं पण तुम्ही ॲड करू शकता, पण मी डायरेक्ट इथं फाईन चॉप करून घेतलं त्याला चाकूने बारीक असं. आपला मसूर पण इथं शिजलेला आहे आणि आता आलं लसणाची आपण पेस्ट बनवून घेऊयात. छान असा मऊ आपला मसूर शिजून झालेला आहे. आलं लसणाची पेस्ट पण मी इथं बनवून घेतलेली आहे. तयार झाली आपली पेस्ट. छान बत्त्यामध्ये छान असं काढून घेतलं आहे त्याला मी. आता इथे भाजी आपल्याला झणझणीत बनवायची आहेत म्हणून तेलाचा वापर साहजिकच जास्त करावा लागणार आहे. मी 2 ते 3 चमचे पळीत तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये मी थोडेसे जिरे टाकणार आहे. जिरे आपले छान तडतडले फुलले की आपल्याला कांदा टाकायचा आहे. आणि मी ते खडे मसाले कुठल्याही प्रकारचे वापरत नाही आहे, कारण की मी ही काळ्या तिखटामध्ये भाजी बनवणार आहे. काळा तिखट बनवताना आपण सगळ्या प्रकारचे खडे मसाले त्यात घातलेले असतात ऑलरेडी. त्यामुळे इथे एक्स्ट्रा खडे मसाले घालायची गरज नाही आहे. कांदा असा तेलामध्ये छान असा मऊ गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि कांद्याचा कलर छान असा गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला त्याच्यात आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे. आणि आलं लसणाची पेस्ट ॲड केल्यानंतर 2 ते 3 मिनिटपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. कांदा जास्त पण असा गुलाबी गोल्डन ब्राऊन कलरचा करायचा नाही, नाहीतर काय होतं की कांद्याला एक गुळचटपणा असतो तो आपल्या भाजीमध्ये येतो आणि भाजी अशी झणझणीत होत नाही. तर त्याच्यामुळे असा कलर पाहिजे आपल्या कांद्याला. आता आपल्याला पाहिजे तसा कलर आपल्या कांद्याचा आलेला आहे आणि आपला कांदा छान असा गुलाबी रंगाचा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया. आलं लसणाची पेस्ट आपण मगाशीच ॲड केली होती त्याच्यामध्ये. आता आपण टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत कांद्याला आणि टोमॅटोला शिजवून घेऊ तेलामध्ये. टोमॅटो छान तेलामध्ये शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यात 1 चमचाभर मीठ ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलं की मिठाने अशी छान टोमॅटो मऊ होतात. आणि मीठ हे जरा प्रमाणामध्येच टाकायचं आहे, कारण की आपण मसूर शिजताना मीठ टाकलं होतं भाजीमध्ये, त्यामुळे आपलं मीठ जास्त होता कामा नये. आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया त्याच्यावर 1/2 चमचा. थोडंसं लाल तिखट आणि काळं तिखट टाकणार आहे मी आता ह्याच्यात. छान सगळे हे मसाले आता कांदा आणि टोमॅटोमध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत.
मसाले छान असे कांदा आणि टोमॅटोमध्ये एकत्र झाले की त्याला तेल सुटेपर्यंत ते परतायचे आहेत. आणि एकीकडे गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, कारण की भाज्यांना कधीही गरम पाणी टाकलं की आपल्या भाजीला छान तर्री येते आणि भाजीची चवही छान लागते. सो कधी भाजी करताना गरम पाणीच भाजीमध्ये टाकायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, तुम्हाला दिसत असेल की भाजीला आपला कलर किती छान आलेला आहे आणि छान असं तेलही सुटलेलं आहे भाजीला. आता मसाला पाणी टाकून 1-2 ते 3 मिनिट आणखी तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि तर्री आलेली आहे आणि पाणी त्यातलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. सो आता आपण ह्याच्यामध्ये आपले जे मसूर शिजवून घेतले होते ना ते टाकणार आहोत. मसूर ॲड करून आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. एकदम साधी आणि सोपी पद्धत आणि मी पटकन होणारी पद्धत सांगितलेली आहे. जास्त असं सामान न वापरता किंवा जास्त कुठल्याही प्रकारचे मसाले न वापरता सहज कुणीही पटकन अगदी 10 ते 15 मिनटात बनवू शकेल अशी ही भाजी आहे. आणि आपले मसूर मी मसाल्यामध्ये एकत्र करून घेतल्यानंतर परत त्याच्यात थोडंसं गरम पाणी ॲड केलं. तुम्हाला जरी थोडंसं पातळ भाजी पाहिजे असेल तर तुम्ही त्यात पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. मी अशी सरबरीत भाजी बनवणार आहे, त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकलं नाही त्याच्यामध्ये. तर आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि भाजीला रंगही छान आला आहे आणि तेल पण वर छान सुटलेलं आहे. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आपली भाजी तयार झाली आहे, एका बाउलमध्ये काढून घ्यायची. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझ्या चॅनलवर अशा झणझणीत चमचमीत एकदम साध्या सोप्या पद्धतीने गावरान रेसिपीज पाहायला मिळतील. जास्त सामानाचा वापर न करता एकदम कमीत कमी सामानामध्ये एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट अशी रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. सो भेटूया लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार, तोपर्यंत सगळ्यांना.